खानदेशासह महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथल्या यात्रेला सुरुवात झाली आहे। महानुभाव पंथाच्या एकमुखी दत्ताची या ठिकाणी यात्रा भरत असते आणि याचबरोबर या ठिकाणी घोडे बाजार सुद्धा भरत असतो। देशभरातून हजारो घोडे या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। दत्त जयंतीपासून पुढील 15 दिवस ही यात्रा सुरू असते। या यात्रेमधील घोडे बाजारामध्ये पहिल्याच दिवशी घोड्यांची विक्रमी विक्री झाली आहे। त्यातून एका घोड्याला चक्क 11 लाख रुपये किंमत मिळालेली आहे। सारंगखेड्याच्या या चेतक महोत्सवामध्ये जवळपास आता 2500 ते 2700 आश्व इथं दाखल झालेले आहेत। 3500पेक्षा पण जास्त इथं आश्व दाखल होतील आणि तो या वर्षी अनेक वर्षापासूनचा उच्चांक असेल। सारंगखेड्याच्या या अश्व महोत्सवामध्ये सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रुरल इकॉनॉमी म्हणतो, जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते आणि जवळपास 100 कोटींची अर्थव्यवस्थेचं चक्र इथं फिरत असतात। अनेक गरिबांना रोजगाराच्या माध्यमातून हा खरं म्हणजे त्याच्यातनं सहायता मिळत असते।